या बैठकीत बाल हक्कांसाठी काम करणाऱ्या समविचारी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते। कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये ऊसतोड तसंच वीटभट्टीवर काम करण्यासाठी ऑक्टोबर ते मे या कालावधीत जवळपास 80 ते 90 हजार मजुरांचं हंगामी स्थलांतरण होत असतं। त्यांच्यासोबत 0 ते 18 वयोगटातील सुमारे 1 लाख बालकं सुद्धा स्थलांतरित होत असतात। अशा बालकांना शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागतं। त्यांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार मिळावा या उद्देशानं या बैठकीत चर्चा करण्यात आली। या बैठकीत स्थलांतरित बालकांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळालेच पाहिजेत यासाठी भविष्यात मोठा लढा उभारण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला। बैठकीला दलित मित्र व्यंकप्पा भोसले, पंडित कंदले, संजय पवार, प्राध्यापक टी.के. सरगर, आर.वाय. पाटील, रवी देसाई, गीता हसूरकर, डॉक्टर प्रमिला जरग, ललित बाबर यांच्यासह वीटभट्टी आणि ऊसतोड कामगार तसंच अवनी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते।